नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या करिअर अप अकॅडमीमध्ये. तर आज आपण काय बघणार आहोत, तुमचा जो पेपर वनचा पार्ट आहे. पेपर वनमध्ये आपण मॅथ्सचे जवळपास सगळेच क्वेश्चन्स किंवा सगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण कव्हर केले आहेत. आणि आता आपण ICTमध्ये बघणार आहोत. तर ICTमध्ये आपण एक लेक्चर घेतलेलं आहे आपलं MCQ बेस. त्याच्यामध्ये भरपूर आपण बेसिक तुम्हाला हे बघा, ICTचं तुम्हाला थोडंफार नॉलेज पाहिजे किंवा कम्प्युटरचं किंवा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं थोडंफार नॉलेज तुम्हाला पाहिजे. तर त्या थोडंफार नॉलेजमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये दोन पार्ट केले आहेत. एक पार्ट कोणता आहे की थोडंफार बेसिक नॉलेज, म्हणजे इनपुट डिव्हाइस कोणता, आउटपुट डिव्हाइस कोणता असते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टर्म्स किंवा टर्मिनॉलॉजीज किंवा लॉंग फॉर्म, शॉर्ट फॉर्म असं तुम्हाला विचारतात. आणि त्याच्यामध्ये दुसरा पार्ट कोणता आहे तर डिजिटल इनिशिएटिव्ज इन हायर एज्युकेशन, म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलेले आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल इनिशिएटिव्ज तयार केलेले आहेत. किंवा आता बघा, सगळं जग म्हणू शकतो आपण, किंवा इंडियामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काय झालं, डिजिटल गोष्टीचं प्रमाण वाढलेलं आहे. समजा आपण आता फोनपे करतो किंवा पेटीएम करतो किंवा अशा ज्या गोष्टी आहेत, मग त्याला आपण काय वापरतो की भीमचा इंटरफेस वापरतो. भीम म्हणजे काय की एक गव्हर्नमेंटने एक ॲप काढले किंवा एक भीमचं एक सेवा गव्हर्नमेंटने तयार केली आहे. त्या सेवेद्वारे आपण काय केलं आहे, पेमेंट करतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे गव्हर्नमेंटने काय केले, डिजिटल इनिशिएटिव्ज हायर एज्युकेशनमध्ये लॉन्च केले आहेत. तर तुम्हाला काय करतात, त्याच्यामध्ये हमखास ह्या टॉपिकवरती किंवा ह्या पार्टवरती तुम्हाला हमखास 2 ते 4 क्वेश्चन 100% असतात की गव्हर्नमेंटने कोणत्या प्रकारचे इनिशिएटिव्ह, समजा एखाद्या इनिशिएटिव्हचं नाव विचारतात, पाठशाला म्हणजे काय, ज्ञानवाणी म्हणजे काय किंवा सारांश म्हणजे काय. तर ते आपण सगळ्या प्रकारचे गव्हर्नमेंटनी आत्तापर्यंत जेवढे डिजिटल इनिशिएटिव्स त्या लॉन्च केले आहेत हायर एज्युकेशनमध्ये, तर ते सगळे आपण काय करणार आहोत, ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर आपण एक काय करूया, स्टेप बाय स्टेप बघूया. थोडं लक्ष द्या. लेक्चर आपलं जास्त लेंदी नाही आहे, लेक्चर थोडक्या शॉर्टमध्ये घेतलेलं आहे, पण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण काय केल्या, कव्हर केलेल्या आहेत. तर बघूया. फर्स्ट तर काय दिलं बघा आपल्या ह्याच्यामध्ये, ज्ञानवाणी. बघा ज्ञानवाणी, तर ज्ञानवाणी म्हणजे काय, एक डिजिटल इनिशिएटिव्ह आहे ज्ञानवाणी. हे तर हा काय आहे, ज्ञानवाणी वाज कन्सिव्ड इन 2001 साली. आता तुम्हाला काय माहिती का, एक म्हणजे इयर वगैरे तुम्हाला विचारत नाहीत कदाचित, म्हणजे खूपच रेअरली केसमध्ये एखादा जर एक्झामिनर जर थोडा पेपर जर सेट त्यांना अवघड केला तर तुम्हाला असं इयर वगैरे विचारतील. पण इयर तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये आतापर्यंत जास्त करून इयर तुम्हाला विचारलेलं नाहीच आहेत. फक्त तुम्हाला काय की ज्ञानवाणी म्हणजे काय, ज्ञानवाणीचं कन्सेप्ट काय, कोणत्या बेसिसवरती आहेत, तर तुम्हाला असं थोडं विचारतात. तर ज्ञानवाणी काय, 2001मध्ये हा प्रोजेक्ट किंवा ही कन्सेप्ट सुरू झाली. नेटवर्क ऑफ एज्युकेशनल FM रेडिओ चॅनल्स, म्हणजे हे काय आहे, एज्युकेशनल FM जो आपण ऐकतो, गाणे जो आपण ऐकतो, वेगवेगळे त्याचे FMचे बँड आहेत वेगवेगळे, 93.4 किंवा 98.3, 93.5 जे काय असेल ते. तर असे वेगवेगळे जे FM रेडिओचे चॅनल्स आहेत, त्या चॅनल्सच्या माध्यमातून, FMच्या माध्यमातून आपल्याला काय भेटणार, आपल्याला ऑपरेटिंग फ्रॉम व्हेरियस सिटीज, अलाहाबाद, बेंगलोर आणि कोइंबतूर ह्या सिटीमध्ये पहिल्यांदा लॉन्च केलं. आता जवळपास सगळ्या सिटीजमध्ये हे ज्ञानवाणी हा उपक्रम सुरू आहे. इन द कंट्री टू एनहान्स अँड सप्लिमेंट टू द टीचिंग लर्निंग प्रोसेस सुटेड टू द एज्युकेशनल डेव्हलपमेंट अँड सोशिओ कल्चरल नीड्स ऑफ द लोकल कम्युनिटी. म्हणजे टीचिंग आणि लर्निंग प्रोसेसही आणि लोकल कम्युनिटीच्या बेसचे असतात, काय म्हणतो आपण त्याला, सोशल आणि सोशिओ कल्चरल नीड्स जे असतात लोकल कम्युनिटीच्या, त्याच्यावरती आधारित काय ही, त्याच्यावरती आधारित ही कन्सेप्ट आहे. आणि हे FM रेडिओ आहे. म्हणजे ज्ञानवाणी काय, तुम्हाला शब्द आला ज्ञानवाणी समोर, तर डोळ्यासमोर काय म्हणणार तुम्ही, FM रेडिओचं वेगवेगळ्या FM रेडिओचे नेटवर्क आहे, बरोबर. आणि त्याची फ्रिक्वेन्सी काय बरं, 105.6. लक्षात ठेवा, तुम्हाला येऊ शकते व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ ज्ञानवाणी. मग ऑप्शन काय येणार, 98.3, 93.5, 105.6, ऑल ऑफ द अबव किंवा नन ऑफ द अबव. मग आपण काय लिहिणार, 105.6 ही त्याची फ्रिक्वेन्सी आहे. ह्या फ्रिक्वेन्सीवरती जर तुम्ही ज्ञानवाणी म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सी सेट केली तुम्ही, तर ज्ञानवाणी नावाचं तुमचं चॅनल सुरू होईल. त्याच्यावरून तुम्हाला काय होईल की वेगवेगळ्या प्रकारचे टीचिंग आणि लर्निंग प्रोसेस तुम्हाला ह्याच्यावरती माहिती होत्या. समजलं, ज्ञानवाणी. नेक्स्ट कोणतं आहे आता, तर त्याच्यामध्ये ते थोडं आता सांगितलेलं ज्ञान म्हणजे काय. द टर्म ज्ञान म्हणजे काय की नॉलेज. त्याच्यावरून आता बघा, ज्ञान म्हणजे हिंदी शब्द येतो, ज्ञान म्हणजे काय, नॉलेज भेटलं आपल्याला. आणि वाणी म्हणजे आपण जे बोलतो, वाणी स्टँड्स फॉर द एरियल ब्रॉडकास्टिंग, किंवा वाणी म्हणजे की त्याचं ब्रॉडकास्ट जे होतं किंवा त्याचं म्हणतो ना आपण वितरण जे होतं, प्रसारण, तर त्याला म्हणतो वाणी. तर ज्ञानवाणी हे त्या नावाचं त्यांनी डिव्हाइड केलेलं आहे. ज्ञानवाणी स्टेशन्स ऑफर डे टू डे प्रोग्राम, ह्याचं काय दररोजचे रोज प्रोग्राम असतात, कंट्रीब्युटेड बाय डिफरंट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, NGO अँड नॅशनल लेवल इन्स्टिट्यूशन्स लाईक IGNOU, NCERT, UGC, IIT एटसेट्रा. म्हणजे दररोजच्या दररोज हे प्रोग्राम असतात. आणि ते कोण ऑर्गनाईज करतं किंवा त्याच्यामध्ये बोलणारे लोक कोण असतात किंवा कोणते लोक त्यामध्ये पार्टिसिपेट करतात, तर ह्याच्यामध्ये काय होतं, NGOज असते किंवा वेगवेगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स त्याच्यामध्ये भाग घेतात, किंवा IGNOU असेल किंवा NCERT असेल किंवा IIT असेल किंवा UGC असेल. हे वेगवेगळ्या प्रकारचे एज्युकेशनल ज्या मोठमोठ्या
काय म्हणू शकतो आपण वेगवेगळ्या एज्युकेशनल फील्ड्स आहेत किंवा एज्युकेशनल वेगवेगळ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या ज्ञानवाणी ह्या उपक्रमामध्ये भाग घेतात. इच स्टेशन हॅज अ रेंज ऑफ अबाउट 60 किलोमीटर रेडियस. 60 किलोमीटर काय आहे तिची रेडियस आहे. त्या समजा हे स्टेशन इथं असेल पुण्यामध्ये, तर पुण्यातल्या आजूबाजूच्या 60 किलोमीटर एरियामध्ये आपल्याला तिथपर्यंत तो आवाज किंवा तिथपर्यंत ते चॅनल आपलं चालू शकते. बरोबर समजलं. दोन गोष्टी याच्यामध्ये कोण ऑर्गनाईज करतं, कधी सुरू केली 2001 साली. 60 किलोमीटरची रेडियस आहे, फ्रिक्वेन्सी 105.6 आहे आणि त्याचा पर्पज काय आहे की लोकांना वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या म्हणजे नामांकित व्यक्तींच्याद्वारे लोकांना सोशिओ कल्चरल किंवा इकॉनॉमी एज्युकेशनली त्यांना एज्युकेट करणं किंवा त्यांना अजून माहिती पुरवणं. बरोबर. नेक्स्ट ज्ञानदर्शन. बघा आता मगाशी काय होतं ज्ञानवाणी, आता काय ज्ञानदर्शन. लॉन्च बाय द MHRD. MHRD म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मिनिस्ट्री. एज्युकेशन मिनिस्ट्री त्याचंच म्हणजे त्याला आपण काय म्हणतो HRD मिनिस्ट्री. HRD म्हणजे काय ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर लॉन्च बाय MHRD इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, द प्रसार भारती अँड इग्नू जॉईंटली इन 2000 2000 साली हे सुरू झालं ज्ञानदर्शन आणि 2001 सुरू झालं ज्ञानवाणी. लक्षात ठेवा. इट इज अ 24 hour ट्रान्समिशन चॅनल फॉर एज्युकेशनल प्रोग्राम्स विच कवर्स अ व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स अँड कॅटरिंग टू अ वाईड रेंज ऑफ व्ह्युअर्स. ह्याचं काम काय बघा, 24 तास ट्रान्समिशन करतं. कशा संदर्भात, एज्युकेशनल प्रोग्राम, वेगवेगळे एज्युकेशनल प्रोग्राम्स 24 तास काय होतात सुरू असतात. आणि हे काय व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स काय करतं, हे कव्हर करतं. आणि कशाला, आपले जे म्हणजे जे बघणारे लोक असतात त्यांची प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी किंवा त्यांचं प्रत्येकाचं काम भागवण्यासाठी किंवा त्यांचं जे नॉलेज त्यांना गेन होणार आहे त्या नॉलेजबद्दल त्यांना म्हणजे एखादी गोष्ट त्यांना लोकांना डिटेलमध्ये माहिती करण्यासाठी ह्या चॅनलचा वापर होऊ शकतो. बरोबर. ज्ञानदर्शन. दुसरं काय पुढचं ज्ञानधारा. बघा ज्ञान शब्दापासून किती आहे, ज्ञानवाणी, ज्ञानदर्शन, ज्ञानधारा. तिसरा आला आता. इट इज ज्ञानधारा काय आहे, इंटरनेट ऑडिओ काउन्सिलिंग सर्व्हिस ऑफर्ड बाय इग्नू. इग्नूद्वारे सुरू होती, वेअर द स्टुडंट्स कॅन लिसन टू द लाईव्ह डिस्कशन बाय द टीचर्स. ज्ञानधारा काय आहे, टीचर्सचं लाईव्ह डिस्कशन होतं कशावरती, आणि टीचर आणि एक्सपर्ट्सचं कशावरती, टॉपिक ऑफ द डे. एखादा टॉपिक असतो डेला, तो स्वतःच टॉपिक घेतात ते टीचर्स किंवा एक्सपर्ट, आणि त्या टॉपिकवरती इंटरॅक्शन होतं स्टुडंट बरोबर. इंटरॅक्ट विथ द देन थ्रू कशा थ्रू, टेलिफोन फोन करू शकतात, ईमेल करू शकतात किंवा त्यांना चॅट करू शकतात. कोण करू शकतात, स्टुडंट. म्हणजे स्टुडंट आणि टीचरचं रिलेशन किंवा स्टुडंट आणि टीचरला एखाद्या गोष्टीची माहिती होण्यासाठी किंवा एखादी कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी काही टीचर्स किंवा काही एक्सपर्ट शिकवतात. स्टुडंट्स त्यांना टेलिफोन, ईमेल किंवा चॅटद्वारे संवाद करू शकतात आणि त्यांची कन्सेप्ट किंवा त्यांची प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात. आणि तो एखादा टॉपिक दिवसाचा ठरला, समजा एखादा टॉपिक असेल मॅथ्सचा असेल किंवा एखादा फिजिक्सचा असेल, रिफ्लेक्शन ऑफ लाईट किंवा साऊंड किंवा मॅथ्सचा एखादा रिअल नंबर, म्हणजे असं कोणताही टॉपिक ते जनरली घेतात, त्या टॉपिकवर डिस्कशन चालतं आणि डाऊट्स ते ह्या 3 पद्धतीनं सॉल्व्ह करतात. ज्ञानधारा नावाचा. ई पाठशाला. बघा आता नवीन काय, ई पाठशाला. हे काय, इट इज अ जॉईंट इनिशिएटिव्ह ऑफ द मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे MHRD. म्हणजे बघा आता मॅक्झिमम जे तुम्हाला सगळे इनिशिएटिव्ह दिसतील हे सगळे इनिशिएटिव्ह कोणी लॉन्च केले आहेत, प्रत्येक ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ कोणती येणार, मिनिस्ट्री ऑफ HRD किंवा HRD मिनिस्ट्री म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. बरोबर. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, द नॅशनल काउन्सिल ऑफ NCERT आणि MHRD म्हणजे HRD मिनिस्ट्री प्लस NCERT. आपले जे पुस्तकं असतील NCERTचे ते पुस्तक म्हणजे NCERT आणि HRD मिनिस्ट्री ह्या दोघांनीही काय केलेलं आहे, जॉईंट इनिशिएटिव्ह आहे. ह्याचं काम काय आहे, इट इज डेव्हलप फॉर शोकेसिंग अँड डिसेमिनेटिंग ऑल एज्युकेशनल ई रिसोर्सेस. सगळ्या इथं काय सगळे एज्युकेशनल रिसोर्सेस आहेत. कोणत्या फॉर्ममध्ये, ई रिसोर्सेस. ई रिसोर्सेस म्हणजे काय, की सगळे हे अवेलेबल कशाला आपल्याला मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा वेबवरती अवेलेबल आहेत. इट इन्क्लूड्स टेक्स्टबुक. इथं बघा काय काय ह्याच्यामध्ये, ई पाठशालामध्ये टेक्स्टबुक आहेत, ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, पिरियडिकल म्हणजे काय मासिक असतात किंवा एखादं काय म्हणू शकतो आपण साप्ताहिक असतं, ते सगळं ह्याच्यामध्ये पिरियडिकल असतात. अँड व्हरायटी ऑफ अदर डिजिटल रिसोर्सेस सगळे हे ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. काही टेक्स्टबुक आहेत, ऑडिओ व्हिडिओ आहेत आणि पिरियडिकल्स आहेत. पाठशाला मोबाईल हिचं ॲप पण आहे. पाठशाला मोबाईल ॲप इज अ डिझाईन टू अचीव द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव करण्यासाठी ई पाठशाला आपल्या नावाचं काय आहे, ॲप पण आहे. द कंटेंट इज अवेलेबल इन इंग्लिश, हिंदी आणि उर्दू. असं नाही याचा अर्थ की सगळे हे गोष्टी इंग्लिशमध्ये चालतात. सगळ्या लोकांना ह्याचा फायदा व्हायला पाहिजे भारतातल्या. त्यामुळं मोस्ट ऑफ द सगळ्यांना म्हणजे इंग्लिश समजते, ज्यांना समजत नाही ते हिंदीच बघू शकतात, ज्यांना अजून समजत नाही ते उर्दू बघू शकतात. म्हणजे 3 लँग्वेजमध्ये काय केलेलं आहे, हे कंटेंट आहे मोबाईलमध्ये, ॲपमध्ये आपल्या ते कंटेंट 3 लँग्वेजमध्ये अवेलेबल केलेलं आहे. बरोबर. ई पाठशाला नावाचं. सारांश. बघा आता नवीन पुढचा इनिशिएटिव्ह काय, सारांश. सारांश इज अ वेब पोर्टल लॉन्च बाय CBSE. CBSEने लॉन्च केलेलं आहे विथ द प्रायमरी एम. ह्याचं प्रायमरी एम काय आहे,
प्रमोटिंग इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन स्कूल. म्हणजे बघा सारांश हा काय स्कूल लेवलचा प्रोजेक्ट आहे किंवा स्कूल लेवलचा प्रोग्राम आहे. ह्याचं मेन काय आहे की मुलांना विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी किंवा ICTचं नॉलेज हे स्कूल लेवलला त्यांना चांगल्या प्रकारे मिळावं म्हणून हा इनिशिएटिव्ह तयार केला आहे सारांश नावाचा. कोणी केला? CBSEने ऑब्वियसली. स्कूल लेवल म्हणजे CBSE लेवल CBSEनेच केला असणार ना. असे ॲनालिसिस बेस्ड ऑन डाटा एम्पॉवर स्कूल्स अँड पॅरेंट्स टू मेक द बेस्ट डिसिजन्स फॉर स्टुडंट्स. म्हणजे मग काय करतं की एखादं एक्झाम असेल किंवा कॉम्पिटिशन असेल त्यानुसार मग आपल्या स्टुडंटला आपल्या विद्यार्थ्याला काय कोणत्या गोष्टीमध्ये नॉलेज आहे, कोणत्या गोष्टीमध्ये नॉलेज कमी आहे किंवा समजतं किंवा समजत नाही, ह्या सगळ्या गोष्टी काय आहे की त्यांना पॅरेंट्सला आणि स्कूलला त्या विद्यार्थ्याबद्दल समजून येतं आपल्याला. बरोबर. इट हेल्प्स द स्कूल टू लुक ॲट द परफॉर्मन्स इन ईच ऑफ द स्टुडंट. प्रत्येक विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स कसा आहे हे स्कूलला ह्या ॲक्टिव्हिटीद्वारे किंवा ह्या प्रोजेक्टद्वारे समजतं. फॅसिलिटेट्स इंटरॅक्शन बिटवीन पॅरेंट्स अँड स्कूल सो दॅट दे कॅन मॉनिटर द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स अँड हेल्प देम इम्प्रूव्ह देअर परफॉर्मन्स. ह्याचा फायदा काय होतो की स्टुडंटला तर होतोच पण पॅरेंट्सला आणि टीचर्सला पण एखाद्या विद्यार्थ्याचं प्रोग्रेस कशी आहे किंवा त्याचं कोणत्या फील्डमध्ये त्याला जास्त आवड आहे ही गोष्ट त्यांना पण माहिती होऊन जाते. त्यामुळे काय होतं की हा सरास म्हणजे सगळ्यांना फायदा आहे. स्कूलला समजते की समजा एखादा विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला समजा एखाद्या क्षेत्रामध्ये आवड नाही किंवा मॅथ्समध्ये त्याला आवड नाही, त्याला ड्रॉइंगमध्ये आवड आहे, मग ह्याच्यातून समजतं की त्याला मॅथ्सचा आवड नाही आहे, टाकून दे त्याला ड्रॉइंग क्षेत्रामध्ये किंवा ड्रॉइंगचे क्लासेस तरी जास्त लावा. मग पॅरेंट्सला पण वाटतं, पॅरेंट्स पण अननेसेसरी आपल्या मुलावरती बर्डन लादत नाहीत की त्याला हेच शिकवा त्याला तेच शिकवा, कारण त्यांना माहीत झालं असतं की ह्या टेक्निकद्वारे की त्याला आपल्या मुलाला मॅथ्समध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा मॅथ्समध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे ह्याचा फायदा काय होतो की मुलांना पण कोणतं डायरेक्शन आपल्याला जायचं समजतं, पॅरेंट्स पण अननेसेसरी मुलावरती रागवत नाहीत, चिडत नाहीत आणि स्कूलला पण समजतं की कोणत्या विद्यार्थ्याला कोणती गोष्ट जास्त आवडते किंवा कोणती गोष्ट आवडत नाही त्या गोष्टीवरती फोकस करतात स्टुडंट म्हणजे स्कूल. तर अशा पद्धतीने सारांश हा CBSE लेवलचा उपक्रम आहे आणि तो स्कूलमध्ये लॉन्च केला जातो प्रत्येक विद्यार्थ्याची प्रोग्रेस चेक करण्यासाठी किंवा त्याचं विद्यार्थ्याचं काय म्हणू शकतो आपण त्याला विद्यार्थ्यांचं एखाद्या गोष्टीचं डिसिजन बनवण्यासाठी सारांशचा आपल्याला उपयोग होतो. नेक्स्ट शाला सिद्धी. बघा आता नवीन इनिशिएटिव्ह आहे शाला सिद्धी नावाचा. द नॅशनल प्रोग्राम ऑन स्कूल स्टँडर्ड्स अँड इव्हॅल्युएशन NPSSE नोन ॲज द शाला सिद्धी. काय नॅशनल प्रोग्राम ऑन स्कूल स्टँडर्ड म्हणजे स्कूलचं स्टँडर्ड कसं पाहिजे नॅशनल लेवल ते शाला सिद्धीनुसार समजतं. इट इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्स्ट्रुमेंट फॉर स्कूल इव्हॅल्युएशन लिडिंग टू अ स्कूल इम्प्रूव्हमेंट. म्हणजे हे काय आहे आता बघा शाळा सिद्धी, आता नावात समजते की शाळेबद्दल काही सांगितलंय. सिद्धी म्हणजे की चांगली गोष्ट करायची शाळेमध्ये, म्हणजे शाळेचं इम्प्रूव्हमेंट कसं होईल शाळेचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी शाळा सिद्धी, विद्यार्थ्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी सारांश नावाचा प्रोजेक्ट आहे किंवा सारांश नावाचा इनिशिएटिव्ह आहे आपण जो मागच्या स्लाइडमध्ये बघितला. आता हा कोणता शाळा सिद्धी म्हणजे शाळेवरती फोकस करायचा किंवा शाळा कशी सुधारली पाहिजे ते आहे शाळा सिद्धीचं. इट एम्स टू इव्हॅल्युएट द इंडिव्हिज्युअल स्कूल अँड इट्स परफॉर्मन्स इन अ होलिस्टिक अँड कंटिन्युअस मॅनर लिडिंग टू स्कूल इम्प्रूव्हमेंट अँड इन्क्रिमेंटल मॅनर. म्हणजे बघा शाळेचं इंडिव्हिज्युअल स्कूल आणि त्याचं परफॉर्मन्स कशा प्रकारे आपण पद्धतीने आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो किंवा त्याचं होलिस्टिक आपण म्हणजे चारही प्रकारे किंवा म्हणू शकतो आपण सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळेला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टीचा अडथळा आहे ते ह्या शाळा सिद्धी प्रोग्रामनुसार आपण काय करू शकतो सगळ्या गोष्टी चेक करू शकतो. बरोबर शाळा सिद्धी. नेक्स्ट आता बघा स्वयं नावाचा. स्वयंचं लॉंग तुम्हाला येऊ शकतं. स्वयं मीन्स खाली देतील 4 ऑप्शन. सगळ्यात लक्षात ठेवा बघा स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. स्वयंचा लॉंग फॉर्म 100% तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे. इट इज अ प्रोग्राम इनिशिएटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड डिझाईन टू अचीव द 3 प्रिन्सिपल ऑफ एज्युकेशन पॉलिसी. एज्युकेशन पॉलिसीचे 3 प्रिन्सिपल अचीव करण्यासाठी हा प्रोग्राम लॉन्च केला आहे स्वयं. तर 3 प्रिन्सिपल कोणते? ॲक्सेस, सर्वांना शाळेचा ॲक्सेस किंवा एज्युकेशन सिस्टीमचा ॲक्सेस भेटला पाहिजे. दुसरं काय इक्विटी म्हणजे सगळेजण काय पाहिजे एकाच लेवलला इक्वल पाहिजे, लहान मोठं कोणी नाही. आणि क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे स्कूलमध्ये, म्हणजे ॲक्सेस पाहिजे सगळ्यांना, इक्विटी मेंटेन झाली पाहिजे आणि क्वालिटी एज्युकेशन सगळ्यांना मिळालं पाहिजे. हे 3 आपले एज्युकेशन पॉलिसीचे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या स्वयं प्रोग्रामद्वारे हे 3 प्रिन्सिपल अचीव करण्याचा गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे. द ऑब्जेक्टिव्ह इज टू टेक द बेस्ट टीचिंग लर्निंग रिसोर्सेस टू ऑल इन्क्लुडिंग द मोस्ट डिसॲडव्हान्टेज. म्हणजे काय याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की बेस्ट टीचिंग लर्निंग रिसोर्सेस फाइंड आउट करायचे. कशासाठी? तर मोस्ट डिसॲडव्हान्टेज म्हणजे काय की समजा एखादा गरीब विद्यार्थी आहे किंवा गरीब एखादे पॅरेंट्स आहेत किंवा त्यांना एखादी गोष्ट अफोर्ड होत नाही त्यांना तशा लोकांपर्यंत म्हणजे मोस्ट डिसॲडव्हान्टेज आहे किंवा जे ज्यांना खरंच गरज आहे या प्रोग्रामची त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या गेल्या पाहिजे. ह्या इनिशिएटिव्हचा
सगळ्यात महत्त्वाचा एम आहे, बरोबर. इट सिक्स टू ब्रिज द डिजिटल डिवाइड फॉर स्टुडंट. डिजिटल डिवाइड म्हणजे काय की कसं असतं की समजा आता खेडेगावामध्ये असेल तर आता ठीक आहे आपल्याला सगळं हे ॲक्सेस आहे, ऑनलाईन तुम्ही सगळ्या गोष्टी बघतात, पण काही आता खेडेगावामध्ये सुद्धा पण जास्त राहिलेलं नाही, पण काही ठिकाणी अजून सुद्धा डिजिटल डिवाइड आहे. म्हणजे की लोकांना लोक हुशार आहेत पण डिजिटली डिवाइड आहेत किंवा डिजिटली काय म्हणू शकतो आपण साक्षर नाही आहेत. म्हणजे काय की त्यांना समजत नाही की डिजिटली कशा गोष्टी वापरायच्या किंवा कशा, म्हणजे डिजिटली याचा अर्थ असं नाही की पेमेंटच ऑनलाईन करणं किंवा पेमेंट. डिजिटलचा अर्थ असं झालं की पूर्ण वेबसाईट एखादी हँडल करणं, एखादी गोष्टीचं माहिती मिळवणं, एखादं समजा उद्या आपल्याला एखादा मोबाईल घ्यायचा किंवा गाडी घ्यायची, मग कोणती वेबसाईट बघितली पाहिजे, कोणती रिसर्च केला पाहिजे, कोणत्या यूट्यूबचा कोणाचा व्हिडिओ बघितला पाहिजे. म्हणजे हे सगळ्या डिजिटली ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी आपल्याला ज्या समजतात ते डिजिटल डिवाइड जे स्टुडंट आहेत त्या स्टुडंटला ह्या गोष्टीचा फायदा होण्यासाठी जास्त करून त्या लोकांना टार्गेट केलं आहे ह्या युनिव्हर्सिटीमध्ये. हू हॅव प्रिव्हियसली रिमेन अनटच बाय द डिजिटल रिव्होल्युशन अँड हॅव नॉट बीन एबल टू जॉईन द मेन स्ट्रीम ऑफ द नॉलेज इकॉनॉमी. म्हणजे जे लोक की डिजिटल किंवा जे स्टुडंट डिजिटली डिवाइड आहेत की ज्यांना आत्तापर्यंत डिजिटली जास्त फायदा झालेला नाही शिक्षण क्षेत्रामध्ये, तर त्या स्टुडंटला ह्या मेन म्हणू शकतो ना आपण ह्या प्रवाहामध्ये आणायचं आणि त्यांना पुढं घेऊन जायचं. हा ह्या स्वयंचा सगळ्यात महत्त्वाचा एम आहे. स्वयंप्रभा, आता स्वयंच्या नावाने सगळे सुरू होणार. आता पुढे काय झालं, स्वयंप्रभा हा इनिशिएटिव्ह कोण लॉन्च केला, MHRDने सुरू केला. टू प्रोव्हाइड एज्युकेशन बाय द मीडियम ऑफ टेलिव्हिजन चॅनल. बघा टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून त्यांना काय करायचं, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं. हे स्वयंप्रभा नावाचं कन्सेप्ट आहे. इट इज अ ग्रुप ऑफ 34. बघा किती चॅनल आहेत, 34 DTH चॅनल आहेत डिवोटेड टू टेलिकास्टिंग ऑफ द हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स 24/7 युझिंग GSAT 15 सॅटेलाइट. बघा आता या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. स्वयंप्रभाचं काय काम आहे की DTH वरती 34 चॅनल अशा प्रकारचे आहेत प्रत्येकाच्या DTH वरती, आणि हे चॅनल लक्षात ठेवा हे चॅनल 100% फ्री ऑफ कॉस्ट असतात. तुम्हाला समजा एखादा आपल्याला सोनी TV बघायचं किंवा आपल्याला एखादं झी सिनेमा बघायचा, आपल्याला त्याला पेमेंट करावं होतं ₹15 ₹20 काय असेल ते, पण हे चॅनल 34 असे आहेत. तुम्ही रिचार्ज मारा टीव्हीला नका मारू, हे चॅनल तुमचे म्हणजे बघा असे पॅक असतो 100 चॅनलचा, 100-101 चॅनलचा किंवा 150 चॅनलचा काय असेल तर तो पॅक तुम्हाला त्याच्या पॅकमध्ये हे 34 चॅनल तुम्हाला कंपल्सरी फ्रीच भेटणार, लक्षात ठेवा. तर 34 चॅनल आहेत GSAT 15 सॅटेलाइटचा वापर करून हे प्रसारित करतात आणि 24/7 हे सुरू असतात. आणि ह्याच्यावर काय असतं की कंटिन्युअसली अभ्यासासंदर्भात व्हिडिओ सुरू असतात किंवा कोणी ना कोणी लेक्चर घेत असतं. एव्हरी डे इट टेलिकास्ट न्यू कंटेंट फॉर ॲटलिस्ट 4 hours विच इज रिपीटेड 5 more times in a day. बघा म्हणजे 4 तास नवीन कंटेंट येतं आणि परत तेच कंटेंट रिपीट होत जातं. म्हणजे असं नाही की सकाळी समजा 10 ते 2 जर एखादं लेक्चर असेल तर मग नंतर की एखादं म्हणाल किंवा मला सकाळी टाईम मी कधी बघायचं, तर तशा लोकांसाठी 4 वेळेस रिपीट केला तुम्ही 1-1 घंटा जरी बघितलं तुम्हाला जेव्हा वेळ असेल तरी पण तुमचं काय होऊन जातं, ते तुमचं कंटेंट पूर्ण होऊन जातं. म्हणजे एकच कंटेंट एकदा होतो आणि परत तो काय होतो 5 वेळा रिपीट होतो. म्हणजे बघा हा 5 वेळेस 20 तास झाले आणि 4 तास म्हणजे 24 तास हे कंटिन्यू सुरूच आहे, समजलं का. अलोइंग द स्टुडंट्स टू चूज द टाईम ऑफ देअर कन्व्हिनियन्स. बघा त्यांच्या कन्व्हिनियन्सच्या टाईमनुसार हे कंटेंट म्हणजे कोणी पण विद्यार्थी कधी पण बघू शकतो. स्वयंप्रभा लक्षात ठेवा. स्वयंप्रभा काय DTH लॉन्च केलं आहे, त्या DTH 34 चॅनल आहेत GSAT 15चा वापर करून आणि कंटिन्युअसली हा प्रोग्राम 4 तासाचं एक सेशन असतं आणि असे सेशन हे 5 तास रिपीट होत चालतात, बरोबर. म्हणजे दिवसाचे 4 म्हणजे बघा समजा 4 तास शिकवलं त्यांनी आणि परत हीच गोष्ट ही झाली 4 तास संपले आणि परत ही गोष्ट 5 वेळेस रिपीट होते म्हणजे 20 तास म्हणजे झाले 24 तास म्हणजे 24 hours काय आहे एकच गोष्ट डबल रिपीट होत राहते, समजलं. आता डिजिलॉकर हा तुम्हाला भरपूर लोकांना माहिती असेल बऱ्यापैकी किंवा ज्यांना माहिती त्यांना आपण सांगूया. डिजिलॉकर काय माहिती का की तुमच्या मोबाईल आपल्या प्ले स्टोरवर जर तुम्ही गेले तर डिजिलॉकर नावाचं एक ॲप आहे. म्हणजे आता काय होतं की समजा तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड कधी हरवतं, कधी पडतं किंवा कधी फाटतं, सापडत नाही किंवा आपण गाडी घेऊन चाललो पोलिसांनी हात केला तर काय दाखवायचं ह्यांना, आपलं ड्रायव्हिंग लायसन नसतं. मग डिजिलॉकर काय आहे गव्हर्नमेंटचं ॲप आहे, गव्हर्नमेंटने लॉन्च केलेलं आहे. तुम्हाला म्हणजे काय की तुम्हाला आता प्रत्येक वेळेस ते सगळ्या गोष्टी घेऊन फिरायची गरज नाही. तुमचं काय करा, तुम्ही फोन नंबर टाकला, OTP तुमचा स्वतःचा फोन नंबर लागतो, OTP लागतो, ईमेल ID तुमचं काय असेल ते व्हेरिफिकेशन तुमचं सगळं होतं, आधार कार्ड जॉईन होतं आणि मग नंतर काय होतं तुमच्या नावावरती ज्या गोष्टी आहेत समजा तुमच्या नावावरती आधार कार्ड आहे, लगेच तुम्ही आधार कार्ड सेक्शनला लॉग इन केलं, तुमचं आधार कार्ड डाउनलोड होतं तिथं त्या सेक्शनमध्ये. तुम्ही ड्रायव्हिंग लायसनला लॉग इन म्हणजे टिक केलं मार्क म्हणजे बटन दाबलं तिथं ह्याचं ड्रायव्हिंग लायसनचं तुमचं ड्रायव्हिंग लायसन ॲटोमॅटिकली त्याच्यावरती अपलोड होतं. म्हणजे काय की तुम्हाला कागद घेऊन फिरायची गरज नाही. हे काय की पेपरलेस गोष्टी होण्यासाठी किंवा काय म्हणू शकतो की पेपरलेस गोष्टी होण्यासाठी आणि डॉक्युमेंट्सचं हरवणं किंवा डॉक्युमेंट्सचं गहाळ होण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी हा इनिशिएटिव्ह केलेला आहे. आणि सगळ्यात गोष्ट चांगली काय कोणती आहे की तुमचे हे डिजिलॉकरचे जेवढे डॉक्युमेंट तुमचे ह्याच्यावरती अपलोड आहेत ते सगळे गव्हर्नमेंट
अप्रूव्ह आहेत आणि गव्हर्नमेंट कोणत्याही तुम्ही गव्हर्नमेंट कार्यालयामध्ये गेले किंवा एखाद्या पोलिसाला जर तुम्ही दाखवलं माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन नाही बाबा पण हे बघा डिजिलॉकरमध्ये आहे, तरी पण त्याला तुमच्यावरती गुन्हा दाखल करायची परमिशन नाही आहे, कारण हे गव्हर्नमेंट अप्रूव्ह असल्यामुळे तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तुमच्या मोबाईलमध्ये जरी असले डिजिलॉकरच्या ॲपमध्ये तरी पण ते तेवढेच व्हॅलिड असतात, बरोबर. तर बघा काय, डिजिलॉकर इज वन ऑफ द की इनिशिएटिव्ह ऑफ द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT अंडर द डिजिटल इंडिया प्रोग्राम. डिजिटल इंडिया प्रोग्रामच्या अंडर हे इनिशिएटिव्ह आहे, बरोबर. इट इज एम्ड ॲट मिनिमायझिंग द युजेस ऑफ द फिजिकल डॉक्युमेंट. बघा फिजिकल डॉक्युमेंट कॅरी करायची तुम्हाला गरज नाही आहे. अँड इनेबल शेअरिंग ऑफ द ई डॉक्युमेंट अक्रॉस एजन्सीज. आणि तुम्ही कोणाला पण हे काय करू शकता, सेंड करू शकता PDF वगैरे पाहिजे असेल तर कोणाला. द सिटीजन्स कॅन ॲक्सेस देअर डॉक्युमेंट्स एनी टाईम अँड एनीवेअर इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर फिजिकल लोकेशन. मग तुम्ही कुठं असले जगामध्ये ॲप काढा, डाउनलोड करा, बघा माझं आधार कार्ड, बघा माझं ड्रायव्हिंग लायसन, बघा माझं पॅन कार्ड, सगळं तुम्हाला ह्याच्यावरती अवेलेबल. इव्हन तुमचे 10वीच्या 12वीच्या मार्कशीटसुद्धा ह्याच्यावरती अवेलेबल असतात, समजलं. नेक्स्ट, इट इज ऑल्सो एम्ड ॲट द कन्सेप्ट ऑफ द पेपरलेस गव्हर्नमेंट. बघा तुम्हाला म्हणलं मी पेपरलेस गव्हर्नन्स बाय रिड्युसिंग द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड बाय मिनिमायझिंग द यूज ऑफ पेपर अँड कर्टेलिंग द व्हेरिफिकेशन प्रोसेस. इट ऑल्सो इन्शुअर्स द ऑथेंटिसिटी ऑफ द ई डॉक्युमेंट्स अँड देअर बाय इलिमिनेट द युजेस ऑफ द फेक डॉक्युमेंट. बघा तुम्हाला काय सांगितलं की फेक ह्याच्यामध्ये येऊ शकत नाही. डिजिलॉकरवरती तुमचं एखादं डॉक्युमेंट अपलोड झालं याचा अर्थ काय होतो की तुम्ही स्वतः ते पर्सन आहात, कारण तुमचा एक तर मोबाईल नंबर अटॅच आहे, पॅन कार्ड तुमचा अटॅच आहे, मोबाईल नंबरवर तुम्ही OTP येतो, त्याच्याशिवाय तुम्हाला ॲप ओपन होत नाही. म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं, समजा तुमच्या आता मी समजा माझ्याकडे आधार कार्ड आहे, माझं नसलं मी काय करणार, कोणाचं झेरॉक्स काढून दाखवणार, फोटो वगैरे चेंज करा समजा, एवढं समजून येणार नाही जेव्हा जोपर्यंत ते स्वतः चेक करत नाही प्रॉपर सिस्टीममध्ये जाऊन. पण डिजिलॉकरवरती काय की माझी गोष्ट मलाच ओपन होणार, म्हणजे गव्हर्नमेंटचं फेक गोष्टी चेक करण्याचं प्रमाण पण कमी होतं आणि कागद सांभाळायची गरज नाही आहे. त्यामुळे हा इनिशिएटिव्ह खूप चांगला आहे. डिजिलॉकर ॲप प्ले स्टोअरवरती आहे, तुम्ही एकदा बघू शकता, समजलं. आता काय उमंगचा लॉंग फॉर्म काय आहे, युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. उमंग म्हणजे युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन. याच्यावरून समजतं आपल्याला की हे एक मोबाईलचं ॲप्लिकेशन आहे उमंग नावाचं. हे तर बघा कोणी डेव्हलप केलं, हे इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटने डेव्हलप केलं. अँड नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन टू ड्राईव्ह मोबाईल गव्हर्नन्स इन इंडिया. मोबाईल गव्हर्नन्स किंवा मोबाईलमधनं गव्हर्नन्स म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून सरकारचे गोष्टी काय काय चालतात किंवा कोणते इनिशिएटिव्ज आहे किंवा कोणत्या गव्हर्नमेंटच्या गोष्टी त्या आपल्याला ह्या उमंग ॲपमधनं आपल्याला बघायला मिळतात. उमंग ॲप हे प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. इट इनेबल्स युजर्स टू ॲक्सेस ऑल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस थ्रू अ सिंगल मोबाईल इंटरफेस. उमंग ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं ना तर गव्हर्नमेंटच्या जेवढ्या सर्व्हिसेस किंवा जेवढ्या सुविधा आहेत किंवा जेवढ्या सेवा आहेत आपल्या सिटीजनसाठी त्या सगळ्या सेवा तुम्हाला ह्या उमंग ॲपमध्ये किंवा उमंग मोबाईल ॲपमध्ये सापडतील, बरोबर. उमंग प्रोव्हाइड्स अ सिंगल प्लॅटफॉर्म फॉर ऑल द इंडियन सिटीजन टू ॲक्सेस पॅन इंडिया ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस रेंजिंग फ्रॉम सेंट्रल टू लोकल गव्हर्नमेंट बॉडीज अँड अदर सिटीजन सेंट्रिक सर्व्हिस. म्हणजे पॅन इंडिया तुम्ही कुठं पण हे मोबाईल ॲप वापरून कोणती पण सर्व्हिस तुम्ही लॉग इन करू शकता किंवा कोणती पण सर्व्हिस तुम्ही अवेलेबल करू शकता. तर हे काय आहे, पॅन इंडिया आहे. सेंट्रल लेवलच्या जर तुमचं एखादी सर्व्हिस असेल किंवा लोकल लेवलची तुमच्या स्टेट लेवलची असेल किंवा म्युनिसिपालिटी लेवलची जरी तुमची किंवा महानगरपालिका लेवलची जर तुमची एखादी सर्व्हिस असेल, सेवा असेल, तर तुम्ही ती उमंग ॲप थ्रूद्वारे गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करू शकता किंवा ती सेवेचा आनंद घेऊ शकता. आणि हे काय आहे की ही सगळी सर्व्हिस सिटीजन सेंट्रिक किंवा पीपल बेस किंवा लोकांच्या दूरदृष्टी किंवा लोकांना डोळ्यासमोर ठेवून हे सर्व्हिसेस पूर्ण बनवलेले आहेत, बरोबर. बघा भारत इंटरफेस फॉर मनी भीम, मी तुम्हाला सांगितलं होतं बघा लेक्चरच्या सुरुवातीला, गव्हर्नमेंटनी भीमला नावाचं एक हे लॉन्च केलेलं आहे इनिशिएटिव्ह, बरोबर. तर भीमचा लॉंग फॉर्म तुम्हाला परीक्षेमध्ये आलेला आहे आणि परत विचारू जाऊ शकतो. तर भीमचा अर्थ काय होतो, भारत इंटरफेस फॉर मनी. लक्षात ठेवा, भारत इंटरफेस फॉर मनी. इट इज अ पेमेंट ॲप दॅट लेट्स यू मेक सिम्पल इझी अँड क्विक ट्रान्झॅक्शन युझिंग युनिफाईड पेमेंट इंटरफेस. हे बघा इथे दोन आपल्या लॉंग फॉर्ममध्ये झाले, भीमचा लॉंग फॉर्म आणि UPIचा लॉंग फॉर्म युनिफाईड पेमेंट इंटरफेस. आणि भीमचा लॉंग फॉर्म हा आहे. तर म्हणजे हा भीम काय एक ॲप आहे ज्याच्याद्वारे आपण पेमेंट करू शकतो पुढच्या व्यक्तीला, बरोबर. हे गव्हर्नमेंटच्या ऑथराईज म्हणजे आता समजा तुमचे फोनपेवरून एखादे पैसे वगैरे कट झाले किंवा फोनपे तुम्ही एखादे पैसे पाठवले तर ते पैसे काय जात नाही कुठं, परत तुमच्या बँकला म्हणजे पुढच्या माणसाला मिळाले नाही, बँकेत जातात आपल्या, थोडं 8-10 दिवस टाईम लागतो. पण कधी कधी तुम्ही बँकेत गेले म्हणले मी फोनपेवरून पैसे केले किंवा गुगल पेवरून केले किंवा पेटीएमवरून केले, तर बँकवाले काय करतात माहिती आहे का, म्हणतात त्यांचा आमचा काही संबंध नाही आहे, फोनपे हे गव्हर्नमेंट अप्रूव्ह नाही आहे आणि तुम्ही आमचं समजा SBIमध्ये गेले तुम्ही SBIचं ॲप वापरा किंवा HDFCमध्ये गेला HDFCवाले म्हणतात HDFC वापरा, ICICIवाले म्हणते आमचं ॲप वापरा.
कोणाला पेमेंट पाठवण्यासाठी, बरोबर. पण आपल्याला फोनपे वगैरे सोपं वाटतं, पटकन स्कॅन केलं का पाठवू शकतो आपण. पण हे गव्हर्नमेंट अप्रूव्ह ॲप आहेत का, म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहेत पण असे गव्हर्नमेंटचेच ॲप आहेत का, नाही आहे. मग हे बँकवाले काय म्हणतात आपल्याला की नाही, मग त्याच्यावरून झालं मग त्यांना फोनपेवाला फोन करा, आम्ही बघू, तुम्ही बघू, हे असं त्यांच्या आपल्याला थोडं टाळाटाळ करतात. पण जर तुम्ही भीमवरनं जर एखाद्याला पेमेंट केलं आणि ते जर झालं नाही तर गव्हर्नमेंटला त्याची तुम्हाला दखल घ्यावीच लागते. आणि मला म्हणजे सांगायचं असं आहे की 2 ते 3 दिवसात तुमचं पैसे तुम्हाला अकाउंटला एक तर तुमच्या येतील किंवा पुढच्याच्या येतील पैसे, पण तुम्हाला ते टाळाटाळ करत नाही किंवा सांगत पण नाहीत की आमचा भीमचा संबंध नाही, कारण हे गव्हर्नमेंट अप्रूव्ड किंवा गव्हर्नमेंटचंच ॲप आहे. त्यामुळे तुमचं ट्रान्झॅक्शन करताना कधी पण काळजी घ्या, भीमद्वारे जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन करा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे पुढे जाऊन बँकवाले काही त्रास देणार नाही, बरोबर. आता काय आहे UPI. UPI काय आहे, इज अन इन्स्टंट पेमेंट सिस्टीम. UPI काय आहे, इन्स्टंट पेमेंट सिस्टीम डेव्हलप्ड बाय द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI अँड RBI रेग्युलेटेड एंटिटी. UPI मध्ये सगळ्यांना UPI वगैरे तेच दिलं. UPI अलाउज वन टू इन्स्टंटली ट्रान्सफर मनी बिटवीन एनी टू पार्टीज बँक अकाउंट. आपण कोणालाही UPIद्वारे पैसे पाठवू शकतो, हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त लक्षात ठेवा, भीमचा लॉंग फॉर्म, UPIचा लॉंग फॉर्म. भीम काय आहे, गव्हर्नमेंटने लॉन्च केलेला आहे. ई-बीज म्हणजे काय बघा, आता मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री. आता बघा, ई-बीज म्हणजे काय झालं, बिझनेस. बीजचा अर्थ काय होतो, शॉर्ट फॉर्म म्हणजे बीज म्हणजे बिझनेस, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक टाईपमध्ये. तर हिने काय 2013 साली हे लॉन्च केलेलं आहे. तर हे काय, इंडियाज फर्स्ट गव्हर्नमेंट टू बिझनेस पोर्टल. बघा, गव्हर्नमेंट टू बिझनेस पोर्टल आहे ई-बीज नावाचं. ई-बीज इज बेइंग इम्प्लिमेंटेड बाय इन्फोसिस. इन्फोसिस हे इम्प्लिमेंट करतं. आता ह्याला मदत कोण करतं, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी हे आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स पण ह्याच्यामध्ये सहभागी आहेत. पण इन्फोसिसनं लॉन्च केले. इन्फोसिस लक्षात ठेवा. द फोकस ऑफ द ई-बीज इज टू इम्प्रूव्ह द बिझनेस इन्व्हायरमेंट इन द कंट्री बाय इनेबलिंग फास्ट अँड इफिशियंट ॲक्सेस टू द गव्हर्नमेंट टू बिझनेस सर्व्हिसेस थ्रू अँड ऑनलाईन पोर्टल. बघा, आता काय समजा की एखादी कंपनी त्यांना काय करायचं की एखादा बिझनेस टाकायचा आहे, एखादी फॅक्टरी खोलायची. मग ते काय करणार, मग तिला एखाद्या डिपार्टमेंटला जाणार, हे बघा सर कागद, मला बिझनेस फॅक्टरी करायची, हे माझं लोकेशन आहे, हे एवढं पैसे लावणार मी, तुम्ही असं करा, हे करा. हे ह्याच्यामध्ये काय होतं की वेळ खूप प्रोसेस आहे. मग काय होतं की बिझनेस करणारा माणूस एवढं म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल फॉरेनमध्ये, तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे आपल्या इंडियामध्ये पण थोडं बऱ्या प्रमाणात चांगलं चाललं आहे. पण फॉरेनमध्ये असं बिझनेसवालं कोणी जर आलं तर त्यांना लगेच अप्रूव्हल मिळतं, कमीत कमी. म्हणजे ठीक आहे, समजा चुकीचं अप्रूव्हल नाही करत, ते चांगलंच करतात, पण जास्त त्यांना त्रास होत नाही. इंडियामध्ये काय होतं की बिझनेस टाकण्यासाठी खूप त्रास होतो कधी कधी एखाद्या लोकांना, मग ते लोक टाकत नाहीत. त्यामुळे काय होतं की आपलं FDI म्हणू शकतो किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे आपली, ती काही येत नाही आपल्याला बाहेरच्या देशातनं, बाहेरचे बिझनेस आपल्याला जर आले नाही तर, बरोबर. मग त्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं की अशा टाईपमध्ये बघा, ई-बिझनेस म्हणजे काय केलं, पोर्टल आहे. डायरेक्ट तुम्हाला कुठून पण तुम्ही घरी बसले, संध्याकाळी 10ला बसू, 12ला बसू, सकाळी 4ला उठले, डायरेक्ट पोर्टल ओपन करायचं ई-बीज नावाचं. हा, मला इथं बिझनेस करायचा, हा बिझनेस करायचा, हे सगळे त्याच्यामध्ये फिलिंग म्हणजे ब्लँक्स जे असतं, रिकामी जागा वगैरे, कोणता आहे, किती कॅपॅसिटी आहे, कुठं लोकेशन वगैरे सगळं तुम्ही ऑनलाईन केलं, एकदा अप्रूव्ह झालं, सबमिट केलं, ते ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथं काय होणार, अप्रूव्ह येणार. म्हणजे काय होतं की बिझनेस म्हणला डोअर टू डोअर किंवा गव्हर्नमेंटच्या सगळे फिरायची गरज नाही पडत, कार्यालय, मला ह्याची परमिशन द्या, त्याची परमिशन द्या, हे करा, ते करा. म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलं की बिझनेसमनचा त्रास कमी करण्यासाठी, बिझनेस आपलं वाढवण्यासाठी भारतामध्ये त्यांना एक पोर्टल लॉन्च केलेले. आणि त्या पोर्टलद्वारे काय होतं की बिझनेसेसचे प्रमाण भारतामध्ये येण्याचे खूप सारे वाढावे किंवा भारतातल्या लोकांनी सुद्धा बिझनेसमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, त्यासाठी काय केलं आहे, ई-पोर्टल नावाचं, ई-बीज नावाचं काय केलं आहे, ॲप किंवा पोर्टल हे लॉन्च केलेलं आहे. त्याचं काम काय बघा, गव्हर्नमेंट टू बिझनेस पोर्टल हे इंडियाज फर्स्ट गव्हर्नमेंट टू बिझनेस पोर्टल. समजलं, ई-बीज लक्षात ठेवायचं. आता बघा, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, NAD म्हणजे काय, तर हे काय आहे, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी काय आहे, इनिशिएटिव्ह टू प्रोव्हाइड अँड ऑनलाईन स्टोअर हाऊस ऑफ ऑल अकॅडमिक अवॉर्ड. म्हणजे जेवढे अकॅडमिक अवॉर्ड्स भेटलेले आहेत ते सगळे कुठे स्टोअर झालेले आहेत बघा, NADमध्ये किंवा नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरीमध्ये. इट इज अ 24/7 ऑनलाईन स्टोअर हाऊस फॉर ऑल अकॅडमिक अवॉर्ड्स. एक्झाम्पल कोणते कोणते, सर्टिफिकेट असतील, डिप्लोमा असतील, डिग्री असतील, मार्कशीट, हे सगळं कुठे माहिती का, NADमध्ये सेव्ह होतं किंवा आहे. ड्युली डिजिटाइज अँड लॉज बाय द अकॅडमिक इन्स्टिट्यूट्स, बोर्ड्स, असेसमेंट बॉडीज, हे सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि हे काय की तुमचं जे डिग्री, डिप्लोमा किंवा मार्कशीट तुमचे आहेत सगळ्या नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरीमध्ये सेव्ह आहेत किंवा सेव्ह राहतात. हा एक गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह आहे. शोधगंगा. आता बघा, शोधगंगा म्हणजे काय, शोधगंगा इज अन ओपन ॲक्सेस इलेक्ट्रॉनिक थेसिस डिपॉझिटरी. म्हणजे तुमचे जे थेसिस आहेत, तुम्ही काय करता, समजा नेट सेटसाठी तुमचा परीक्षा नंबर आला किंवा PhDसाठी तुम्ही अप्लाय केलं, तुम्हाला काय करता, थेसिस द्यावं लागतो. किंवा समजा नॉर्मली पण तुम्ही एखादा थेसिस सबमिट करत असाल तुम्हाला, तर हे काय माहिती आहे का, शोधगंगामध्ये सगळे मोठ्या मोठ्या लोकांचे किंवा चांगले मोठे मोठे मेजर थेसिस किंवा जे काय म्हणू शकतो आपण की
आयडियल थिसिस आहेत ते सगळे थिसिस आहेत ना, हे सगळे इंडियन थिसिस अँड डिसर्शन्स हे सगळे काय झाले आहेत, हे सगळे शोधगंगामध्ये आहेत, बरोबर. इट हेल्प्स टू अवॉइड डुप्लिकेशन ऑफ रिसर्च. म्हणजे आता समजा मी एखादा थिसिस दिला, परत एखाद्याने तोच कॉपी केला, मग परत ते होईल का नाही, मग त्याच्यामुळे ते डुप्लिकेशन्स टाळण्यासाठी ह्या शोधगंगाचा एक फायदा होतो. अजून काही, द वर्क ऑफ द थिसिस अँड द डिसर्शन, सम इम्पॉर्टंट फॅक्ट्स अबाउट शोधगंगाचे फॅक्ट काय बघा. इट इज अ डिजिटल रिपॉझिटरी. ह्याच्यामध्ये डिजिटल आहे ऑफ थिसिस अँड डिसर्शन्स सबमिटेड युनिव्हर्सिटीज इन इंडिया. म्हणजे युनिव्हर्सिटीला एखाद्याने थिसिस सबमिट केला तर तो थिसिस कुठं सेव्ह होतो, या शोधगंगामध्ये सेव्ह होतो, बरोबर. युनिव्हर्सिटी हे सगळं सेव्ह करून घेते. कलेक्शन ऑफ ह्याच्यामध्ये बघा 3888 किंवा 3880 प्लस थिसिस ह्याच्यामध्ये आहेत, थिसिस आणि डिसर्शन्स आहेत, बरोबर. 70 युनिव्हर्सिटीज याच्यामध्ये काय केलेलं आहे, टाईड टुगेदर, अँड 62 युनिव्हर्सिटीज आर द कंट्रीब्युटर्स. 70 युनिव्हर्सिटीज एकत्र आले आणि 62 युनिव्हर्सिटीज काय आहे, ह्यांनी काय केलेलं आहे, कंट्रीब्यूट केलेलं आहे. सबमिशन ऑफ PhD थिसिस इज मॅन्डेटेड व्हाया UGC वाईड गॅझेट नोटिफिकेशन. बघा, म्हणजे UGCचं नोटिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा थिसिस लिहिला PhDचा, तर तुमचा थिसिस ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणू शकतो, सेव्ह करावं लागेल किंवा अप्लाय करावं लागेल किंवा अपलोड करावं लागेल ह्या शोधगंगावरती. त्याच्याशिवाय तुमचं PhD कंप्लीट होणार नाही. बघा किती चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला एक थिसिसचं सगळं, म्हणजे कोणी कोणी काय काय लिहिलं, काय काय नाही, तर तुम्हाला समजतं पण की थिसिस कशा प्रकारे लिहायचे किंवा कसे अप्लाय करायचे. आणि परत तुम्हाला काय होतं की तुमचं थिसिसचं रिपिटेशन किंवा डुप्लिकेशन पण होणार नाही. त्याच्यामुळं शोधगंगाचं तुम्हाला येऊ शकतं. शोधगंगा काय, थिसिसचं कलेक्शन आहे सगळं, सगळ्यात सोपं, बरोबर. शोधगंगोत्री. बघा आता शोधगंगाचं नाव परत शोधगंगोत्री. हे काय, इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च स्कॉलर्स, रिसर्च सुपरवायझर इन युनिव्हर्सिटीज व्हेअर दे कॅन डिपॉझिट अँड इलेक्ट्रॉनिक व्हर्जन ऑफ अप्रूव्ड सिनॉप्सिस प्रोव्हाइडेड बाय रिसर्च स्कॉलर्स टू द युनिव्हर्सिटीज फॉर रजिस्टरिंग देमसेल्फ फॉर PhD प्रोग्राम. म्हणजे बघा तिथं काय होतं, थिसिस होते. शोधगंगोत्रीमध्ये काय आहे की युनिव्हर्सिटी काय करते की एखाद्या स्कॉलरनं वगैरे किंवा सुपरवायझरने एखादा रिसर्च हे केला, तो रिसर्च कुठं हे होणार, सगळ्या PhDचा सेव्ह होणार शोधगंगोत्रीमध्ये. हा रिसर्च तुमचा किंवा तुमचं काय म्हणू शकतो आपण, सिनॉप्सिस त्याच्यामध्ये सबमिट होणार. दिस रिपॉझिटरी रिव्हिल्स द ट्रेंड्स अँड डायरेक्शन्स ऑफ द रिसर्च बिईंग कंडक्टेड इन इंडियन युनिव्हर्सिटी. ह्याच्यामध्ये मग तुम्हाला काय समजतं की आपल्या इंडियन युनिव्हर्सिटीचा रिसर्च किंवा इंडियन युनिव्हर्सिटीचे रिसर्च कोणत्या डायरेक्शनने चालले आहेत किंवा कोणत्या दिशेला आहेत, किंवा इंडियन युनिव्हर्सिटी जास्त करून कोणत्या म्हणू शकतो ना आपण एखाद्या कोणत्या विशिष्ट एरियावरती फोकस करते का. म्हणजे कसं असतं की समजा एखादे रिसर्च आहे, 10-20 जणांचा रिसर्च एकाच गोष्टीवरती नाही, पण त्या गोष्टीशी संबंधित असेल, मग काय की इंडियन लोक किंवा इंडियन युनिव्हर्सिटी जास्त करून ह्याच्यावरती रिसर्च ह्याच्यावरती केलेले नाही आहेत. म्हणजे एक थोडंफार आपल्याला अंदाज येऊ शकतो. तर सिनॉप्सिस सबमिट करायचं थांब शोधगंगोत्रीवरती, आणि PhDचा थिसिस, वेगवेगळे थिसिस शोध बघितला मागच्या आपल्या ह्याच्यामध्ये शोधगंगामध्ये आहेत, बरोबर. आता शोध सिंधू, कन्फ्यूज होऊ नका, वेगवेगळे नाव आहेत. प्रत्येक PPT स्लाईडनुसार 10 जास्त नाहीत, 20-25 स्लाईड असते आपल्या, तेवढेच तुम्हाला पाठ करायचे किंवा तेवढेच तुम्हाला लक्षात ठेवायचे. शोध सिंधू वेगळं आहे. आता परत काय बघा सॉरी, हा काय इनिशिएटिव्ह आहे, हा प्रोव्हाइड मोर दॅन 50,000 इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक जर्नल. बघा वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक जर्नल असतात, ते जर्नल सगळे कुठं आहेत, शोध सिंधूमध्ये पब्लिश झाले आहेत किंवा आहेत तिथं. आणि ई-बुक्स पण आहेत तिथं. कशाला, टू ऑल हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या संबंधित ई-बुक्स आणि 15,000 जर्नल आहेत, ते ह्याच्यामध्ये काय आहे, शोध सिंधूमध्ये सेव्ह केले आहेत. दिस अलाउज ॲक्सेस टू द युजर टुवर्ड्स द बेस्ट एज्युकेशनल रिसोर्सेस इन द वर्ल्ड व्हाया डिजिटल मोड. बघा म्हणजे समजा एखाद्या गोष्टीवरती अभ्यास करायचा किंवा एखादं जर्नल वाचायचं, तर सगळे तुम्हाला जर्नल कुठे भेटतील, शोध सिंधूमध्ये. बघा बरोबर आहे. शोधगंगा, शोधगंगोत्री आणि शोध सिंधू लक्षात ठेवायचा, काय काय कसं कसं आहे, बरोबर. तर अशा प्रकारे बघा आपण अशा प्रकारे काय केलं आहे, आज गव्हर्नमेंटनी हायर एज्युकेशनमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे किंवा ICTचा रोल काय किंवा कोणते कोणते इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटनी लॉन्च केले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये बघितले आहेत. तर आता अशा प्रकारे तुमचं आपण काय केलं आहे, ICTचा पार्ट हा कव्हर केलेला आहे. तुम्हाला आता कोणत्याही प्रकारचा डाऊट ICTमध्ये नसणार आहे 100%. 2च व्हिडिओ आहेत आपले, एक तर त्याच्यामध्ये MCQ घेतलेला आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बेसिक कम्प्युटरचं नॉलेज, आणि ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे सगळे हायर एज्युकेशनमध्ये गव्हर्नमेंटनी ICTचा यूज कसा केला आहे ते आपण सर्व घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण काय करूया, आधी थांबूया. आणि प्लीज काय करा, तुम्हाला जर चॅनलचा फायदा वगैरे होत असेल, आपला 100% होत असेल सर्वांना, तर आपले चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि काही जरी डाऊट असेल, कमेंट असेल,
चांगला असेल, वाईट गोष्ट असेल, कोणतीही गोष्ट आहे, तुम्ही प्लीज कमेंटमध्ये लिहा. आपण त्या गोष्टीवरती नक्कीच विचार करू किंवा ती गोष्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू.